महाराष्ट्रातल्या अगोदर मराठा समाजाला महत्वाचं सांगतो की आपल्यात चलबिचल गैरसमज नको. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली सगळे सोयरीची त्याच्यावर आपण ठाम आहेत. मग काही झालं तरी हरकत नाही, अटक हो किंवा चौकशी होऊ नाही तर काय. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एकदा की जे विद्यार्थ्यांच्या परीक्षेत आणि काही सामाजिक बांधवांचे कार्यक्रम होते, त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम 3 मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आहेत आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरात साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात आपण केलेले. हे बांधवांनी लक्षात ठेवून ते सुरू करावं. आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती, गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका, तिथलं व्यासपीठ काढून फेका, छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा, सगळं फेका तिथलं. तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे. ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा आहे, ते आंतरवालीचा मंडप नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. ते मराठ्यांची अस्मिता आहे. त्याच मंडपनं मराठा एक केलेला आहे, त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलेलं आहे. आपली जी मागणी ते तोच मंडप पूर्ण करणार आहे. त्यामुळे सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे, असले चाळे तुम्ही बंद करा. पुढे मंडप काढून फेकल काय, तिथं काय खुणं पडलेलं नाहीयेत, तिथं काय दहशतवाद्याची केंद्र नाहीयेत, तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही, तिथं शांततेत आमरण उपोषण साखळी उपोषण सुरू आहे सध्या. आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर. आणि मराठा समाजाने काही चलबिचल व्हायचं नाही, शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते. आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची. राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना आंतरवादीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येने करायला सुरुवात करायची आजपासूनच. फेसबुकवरती आपल्या त्यांचे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं जाता येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जावं, हे काम सुरू करा. कारण आपण शांततेत करायचं सगळं काय. आता 5वा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही. त्यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्यावं, नसता याला गुंतवायचं. मी भेट नाही, मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटणार नाही, हा माझा मराठ्यांना शब्द आहे. मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही. जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही. आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे. मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा आंतरवाली असो, नाही ते कुठे असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही. 6वा मुद्दा सांगतो, हे कशासाठी? 6 महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणतंय, करत नाही. सरकार गुन्हे मागे घेईल म्हणतंय, 6 महिन्यापासून आंतरवालीसह महाराष्ट्राचे घेत नाही. गॅजेट घेऊन म्हणता हैदराबादचं घेत नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही, सातारा संस्थांचं घेत नाही. सरकारनं प्रमाणपत्र वाटप करायचे 1 महिन्यापासून बंद केले, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे. सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला 3 मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं, तिथं आपल्याशी दगाफटका केला. मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा, तो अधिकार आहे तुमचा, जनतेचा. आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले. हे जाणून बुडून आपल्यावर अन्याय आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अन्याय म्हणजे त्यांचं म्हणणं आहे याने 10% आरक्षण स्वीकारावं. ते 10% आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं, आमची जोर जबरदस्ती नाही. परंतु मराठ्यांची मागणी आहे, राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण, आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही. मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांगणे, मी हटत नाही. चलबिचल करण्याची गरज नाही. कोणी फ्रेश राहा, सगळेजण शांत राहा, मजा बघा. किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करतंय. आपण वेळेवर ठरवूयात आंदोलन काय करायचं, पण शांततेत. आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांगणे, इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे की ती या इंग्रजांना सुद्धा कधी केली नसत. असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या, जातीय द्वेष मराठ्यांविषयी. ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं, ते दाखवणं, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं. याचबरोबर आता 7वा मुद्दा सांगतोय, हे झालं त्यांचं. मी भांडलो मायबाप कोणासाठी?
मराठ्यांसाठी. मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो, राजकारणी मराठा असो, नोकरदार मराठा असो, व्यावसायिक मराठा असो, शेतकरी मराठा असो, कष्टकरी मराठा असो, गोरगरीब 6 कोटी मराठ्यांसाठी मी बांधतोय. मी बोललोय नेत्याला, राग आलाय मराठ्याच्या नेत्याला, का आला? आमचा नेत्याला म्हणून बोलला. तुझा नेता आहे का? जाते तुला नेत्याने जवळ कमी केलं माहितीये का? ह्या गोरगरीब मराठ्याने तुला मतदान केले, तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला. आज सगळ्यांची जबाबदारी, सगळ्या आमदारांची. तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो, अधिसूचना तुम्ही काढली ना, तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे, तुम्हाला नेत्याचा राग यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना, की तुम्ही अधिसूचना काढली ती द्या, मग ते कसं काय एवढं करतात बघू. मग मी सुद्धा कानाला धरला असत की माझी चूक आहे, गुन्हे मागे घेऊन म्हणले होते, तुम्ही मागे घ्या, मग तो कसं काय एवढं करतो बघू. मी तुमच्या पुढे कान धरले असते. धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललोय. आणि तुम्हाला त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे होता, चुकलं. उलट काय आहे, तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही. माझी मराठा समाजाला विनंती, एकजूट फुटून देऊ नका. तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही, मग मरण पत्करत. आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही मराठ्यानं. यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या सोयरीने जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांततेत. कुठंच राज्यात शांतता आपल्याला पसरू द्यायची नाही, हे माझं पहिल्या दिवसापासूनच म्हणणं आहे. पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांततेत तुम्ही लाखानं करोड एकत्र आले, हे सरकारला द्यावंच लागणार आहे. हे 7 दिवस 5-6 दिवस काय करतात आपण जरा शांत चित्ताने बघू, ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय. मी शेवटचं एवढं सांगतो, एक 7-8 दिवस शांत बघा हे काय करतात. सायलेंट महाराष्ट्रातले करोडो मराठी फक्त आम्हाला साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन चालू दे आणि शांत बघा कोणचा आमदार, कोणचा मंत्री, गृहमंत्री काय करतोय, काय षडयंत्र करतोय, आंतरवालीवर काय दडपण आणायला लागलेत, कशामुळे आणायला लागलेत. शांत माइंड ठेवा. आपण आपल्या शेतात, आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत. तुम्ही शांत चित्ताने एकदा बघितलं, एक 5-7 दिवस 7-8 दिवस शांततेने घ्यायला आहे. एवढी माझी सगळ्यांना विनंती, फक्त बघा आणि सगळ्यांनी इमेल करायचा मागे लागा. मराठ्यांवरची आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली दडपशाही थांबवा. आणि आता शेवटचं सांगतो, काल DYSP साहेबांचा आंबडचे ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही. त्यांना एक विनंती आणि जालन्याच्या SP साहेबांना सुद्धा विनंती, शेवटची. गृहमंत्री जाणून बुजून करतोय, तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका. तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका. ते शांततेत आंदोलन आहे. आंतरवालीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा. शेवटचं सांगणं आहे माझा आज आता. आणि गृहमंत्री असं सांगणं असलं रंग खेळायचं नाही. जे दूध का दूध, पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या, पण यातलं रंग खेळायचं नाही. आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशाही आणायचं नाही. मराठी सहन करायचं तर सहन करतील. मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. आणि शेवटचं सांगतो, नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा. लाट अंगावर घेऊ नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. शब्द सारखं वापरता तुम्ही, म्हणजे तुम्हाला अटक होणार आहे का तसं दिसतंय का? काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय? नाही, पोलिसांची चर्चा नाही, दिसलं नाही. परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा, षडयंत्र रचणं, ट्रॅप रचणं, कालचा प्रयोग, काय गरज होती करायची? आम्ही का मुंबईत चाललो होतो का? आधी नाही. तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं, कोर्टाची आमची 13 मार्च होती, अलीकडे घेतली. दुसरं सांगतो, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा, तुम्हाला अधिकार आहे. रस्ता रोको शांततेत झाले, गुन्हे का दाखल केले. तिसरी गोष्ट, 10% घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय? मराठ्यांची मागणी OBC आरक्षण, यांना वाटतं बिल आणि बदलत आणि मराठ्यांचं घाट केली, हे आरक्षण टिकणार नाहीये. आताच लोक कोर्टात गेले, माझ्या मराठ्यांच्या पोरात वाटलं, त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचंच पाहिजे. मी आता ते 100% मला करणार आहेत, कारण मी शेतकऱ्याचं पोरग, मायबाप आहे. सरकार म्हणजे मायबाप, मी शेतकऱ्याचं पोरग आहे. गोरगरीब कष्टकऱ्या मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लढतोय. माझ्यासाठी यासाठी असते, माझ्यासाठी विधान भवनात अधिवेशनात मागणी असते का? अटक करा, याच्यावर गुन्हे दाखल करा.
काय केलं असं हे तुमच्या त्याला बोलायला पाहिजे. तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल करणार का? मराठी सुद्धा तुमच्यावर गुन्हे दाखल करणार. तुम्ही आम्ही 6 महिन्यापासून तुम्ही आम्हाला फसवलंय म्हणून. मराठी फक्त आता शांत चित्ताने बघतायत. मराठी घाबरलेले नाहीत आणि खचणार बी नाहीत. लक्षात ठेवा. तुम्ही हे बघतायत माझं तुम्ही काय काय करायला लागलात. आणि मराठ्यांना माझ्या बघा 5-7 दिवस यांची 10% आरक्षणाची अंमलबजावणी आजपासून सरकारने सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर राज्यामध्ये 11,000 शिक्षक भरती सुद्धा सरकारने केलेली आहे. तर तुम्ही म्हटलं होतात की आरक्षण भेटल्याशिवाय नोकर भरती करायची नाही. त्यांनी आरक्षण दिलं, त्यानंतर नोकर भरती सुरू केलेली आहे. त्या नोकर भरतीचा सुद्धा आता मराठा समाजाला फायदा होणार आहे. मी सांगतानाच सांगितलंय. पहिल्यांदा मी सांगत होतो, आज नाही ते नाकारलेलं नाही आम्ही. ते बी ह्याच आंदोलनाने दिलेलं आरक्षण. पण ते टिकणार हे का आम्ही पहिल्यापासून विचारतोय त्यांना. ते ओपन कोर्टात त्याची हिअरिंग होणार आहे का? इंजिनिअरिंगला शिक्षणाची मागे सडायला तयार आहे त्याच्यात. पण मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. सुटून बी आलो तरी सरकार कोण आरक्षणच घेणार. पाटील, 10% आरक्षणासंदर्भात पेपरमध्ये बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरात जाहिरातबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला उपमुख्यमंत्री नमस्कार करतात. त्याचा अर्थ काय धरून मी? मराठ्यांसाठी काय काय केलं? हा, अच्छा, हा, तसा उल्लेख आहे. मराठ्यांसाठी काय काय केलं? गृहमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला सारथी दिली म्हणता, महामंडळ दिलं म्हणता. जरा पोराला विचारून बघा खाली किती जाचं काठी आहेत. त्याचं कर्ज होत आहे का? त्याला किती जाचं काठी आहेत? त्याच ते पैसे आहेत का? तो बँकेत दाखव, स्टेटमेंट दाखव, आमक कर तमक कर. आता जर पैसे तर तुमचं कर्ज काढायचं काय गरज आहे? काय गरज आहे? इतकं जाचं काठी त्याच्या. जरा खाली विचारून बघा त्याचा किती फायदा झाला. दुसरं, सारथी दिली ना, सारथीचे पोरं आत्ता आरडत येतात. आत्ता टाव फोडीत येते. आणखीन उपोषणला बसलेले हजारो पोरं आहेत. आणि तुम्ही हे 2 भूषण सांगायला लागले, बाकी त्यांना दिले का महामंडळ? तुम्ही महादेवी बाटली तारटी नाही का? आणि म्हणलो का कशाला ओपन केलं? बाकीचं महामंडळ आणि म्हणलो कशाला दिले? आणि हे दिले सांगायला लागलात. बाकीच्याला आरक्षण दिलं, आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय आम्ही. बरोबर करा. समानता, ते येवल्याचा म्हणत असतो, समानता पाहिजे. समानता करा. मराठ्याला फसवणारा काय काय दिले ती जाहिरातबाजी करू. मराठी आता हुशार आहेत. आणि तुम्ही किती थोडा मराठ्यांचे आमदार त्यांचा नाविलाज आहे म्हणून ते लढतात. त्यांच्या खालचे कार्यकर्ते मराठ्यांचे जे आहेत ना, त्यांना वाटतं योग्य आहे आपल्याला आरक्षण मिळालं म्हणजे आपले लेकरं मोठे होते. नेता काय आपल्याला मोठं करणार नाही असं त्या आमदाराच्या खालच्या कार्यकर्ते म्हणते. हे 2 दिवसाच्या माझ्यापर्यंतच्या प्रतिक्रिया जर तुम्ही ऐकत असलात ना हे मीडियातून, तर तुम्हाला जाहीर सांगतोय मी की आमदार मंत्री जर सोडले तर खालचे म्हणते आमच्या लेकराचं कल्याण होईल, मोठा झाला तर आमचा ते नेताच होईल, आरक्षण मिळालं आमचे लेकर तरी मोठे होते. पण आम्हाला मानता येत नाही तसं. समजून घ्या. आणखीन तरी लाट घेऊ नका मराठ्यांच्या नाराजीच्या अंगावर. मी आणखीन तुमच्याच हिताचं सांगतोय. तुम्ही माझे एवढे षडयंत्र असले तरी पण तुम्हाला जर तुम्ही शहाणपणीत असलं, माय बापाची भूमिका बजावत असलात तर प्रेसच्या माध्यमातून हे संदेश घ्या. आणि ते किती फुटले तरी मराठ्यांनी त्यांना मराठी विरोध ठरवला आता त्या आमदारांना. कारण त्यांना मोठं गोरगरीब मराठ्यांनी केले. आणि ते काय बोलायला लागले ते मराठ्यांनी ऐकलं. ते म्हणते हे जरांगे पाटील आमच्या नेत्याला बोलला. अरे तुमच्या नेत्याला बोललो पण तुमच्यासाठीच बोललो ना, आणि तुमच्या जातीसाठीच बोललो ना. तुम्हाला थोडं बोललोय. उलट तुम्ही जातीगुण बोलायला पाहिजे. जातीगुण नाही बोलायचं, नेत्याकडे जायला पाहिजे, म्हणायला पाहिजे द्या. ती कसा बोलतो मग आम्ही बोलतो. मी बी कानाला जाईन. मग तुम्ही जात दिली सोडून आणि लागला तर बरावायला नेता नेता करीन. मी नाही हातात. तुम्ही म्हटले होते दौरा काढणार आहे, कधीपासून तुमचा दौरा असणार आहे? मला बरंच लागा नाही ना. थोडी 1-2 दिवस बरं लागलं की निघतो. थोडं मला चालतात आलं पाहिजे एकट्याला. 2 जण धरून म्हणल्यावर मी पळायचो तिथं गर्दीत. माझा मायबाप समाज माझ्या लेकरावानी प्रेम करतोय माझ्यावर. हो, मी हे ठासून सांगतो. मी इकडे दवाखान्यात येत, ते तिकडे परेशान आहेत सगळ्या महाराष्ट्रात. मला तसे निरोप आहेत. माझा मायबापला समाज प्रेम करतो. मी एकदा जर लोकात गेलो तर लोक भेटायला आले तर मला उभा राहता आलं पाहिजे. त्यांना सहन होणार नाही ते मला तसं बघू. मराठवाड्यात काढणार आहेत की मग राज्यात? मराठी राज्यात येत आणि सगळे ओबीसी बांधव गावखेड्यातले सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या सोबत येतात. मी खाली नाही जातीवाद करत, वर बी नाही करीत. मी मराठ्याचं चुकलं तरी त्याला ही ग्रामीण भागात सहज बोलू नये. काय तू का मराठ्याचा आहे का?
तो काय अमक्याचा आहे का, हे सहज बोललं जातं. मी शेतकऱ्याच पोरग, एखादा शब्द जातो मी त्याला एकट्याला बोललोय, ब्राह्मण समाजाला नाही. मी सांगताना सांगितलं इथून तिथून. आणि माझं मनात द्वेष असतं ब्राह्मण समाजात. परळीचे बांधव आले होते माझ्याकडे, परशुरामांचा कार्यक्रम होता मोठा प्रतिष्ठानचा. त्यांनी सांगितलं भाऊ आपल्या थोडं रस्ता रोको हे करावं लागतं. सगळ्या मराठ्यांनी सांगितलं साध्य आहे. बंजारा बांधव आले होते, ते म्हणले नाशिकला आमचा मोठा देवीचा कार्यक्रम आहे, म्हणलं पुरा रस्ता मोकळा करायचा. मी सांगितलंय संत रोहिदासांची जयंती होती, ते बांधव आले, म्हणलं पुऱ्या मराठ्यांना सामील व्हायचं. आणि त्यांचं जर रॅली रस्ता रोखून आली तर रस्ता रोख बाजूला करायचा आणि त्यांना रस्ता द्यायचा. जातीवादी नाहीये, खालचे लोक आमचे. तुमचा गाठ्या घालतला का नेत्याचा, आम्ही आमच्या जीवावर मोठं झालं आणि त्याचा का चुकून आमच्यात. पाटील साहेब, गेल्या अनेक दिवसांत ज्यावेळेस सरकारशी तुमचं बोलणं सुरू होतं त्यावेळेस बरेच मागणी निघत होते आणि एवढा संभ्रम निर्माण होता झाला, तर संवाद बंद झालेला आहे. दोन्ही बाजूंनी काही मागणी एकमेकांकडे पोहोचवली. तुम्हाला काय वाटतं याच्यातून काय तोडगा वगैरे निघू शकतो किंवा काय मार्ग निघू शकतो यावर? नाही मी कसं काय सांगू त्यांना, ते नेत माझ्या विरोधात आता खूपच आमदार उभा केलेत, मंत्री उभा केलेत, एकच उभा केले आणि ते संस्था आणल्यात माझ्या विरोधात चौकशाला. कर हो ते दूध का दूध पाणी पाणी, अटक करा, नामकं करा, गुन्हे काय दाखल करायला लागले, नाटक कशाला नाराजी घेता. त्यांनी मायबाप आहे ना, मायबाप आहे ना, एक शेतकऱ्याचा पोरगा गोरगरीब कष्ट करायसाठी लढतोय ना, त्यांनीच म्हणायला पाहिजे चला बघू, बऱ्याच चर्चा करून आपण काय तोडगा निघतोय. तुम्ही यायचं नाही, आम्ही कसं चर्चा करायची, 17 दिवस झालं बसलो आम्ही. आलात का तुम्ही? तुम्हाला वाटतं ना मराव घेऊ असाच, माझा मायबाप समाज मला मरू देईल? तुमचं गैरसमज काढून टाका. त्यांची तयारी तर पाहिजे का, बळत मग येऊ इकडे परत म्हणते त्याला मागे सरकारला, त्यांची तर तयारी पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे दिल खुलासपणे, हो तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो, दिल खुलास सांगितलं पाहिजे. इतक्या दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार आहे. बघतील माझे मराठी काय करायचे, वेळ द्यायचा करायचं झाला पाहिजे. त्यांना करायचंच नाही, त्यांना मला गुतवायचं. त्यांना वाटतं हो का काय हे संपला की आपलं जुळतच नाही, मग तर बिघड. सांगू ऐकत असला ताणकी नाही ऐका. तुम्ही यासाठी नेमली आणि पुरे मराठीच रोष पूर्ण झाले, पुरे अटक केले ना, पुऱ्या महाराष्ट्रात पांढरे दिसणार. इथून तिथून ते मराठी बसलेले करोडा, भयानक मराठी बसलेले दिसणार तुम्हाला. सगळे भूक हरतालच होणार. मराठीतच सांगतात. मी विनंती करतो त्यांना नका करू, तुम्ही फक्त बसायचं तर शांततेत बसा, नका करू. त्यांना संवादच नाही करायचा. सरकारी समाजाचं पाऊल उचललं तर तुम्ही तयार आहात? आणि आम्ही कोणत्या दिशेने म्हणलेलं नाही, त्याला शब्द आहे तुम्हाला आमचा, कोणत्याच दिशेने म्हणलेलं नाही. आम्ही सरकारने चर्चेला येऊ नये असं कधीच म्हणलेलं नाही आणि तोडगा काढू नये. आम्ही हमेशाच म्हणलो ना उपोषणात सुद्धा, तुम्ही या आणि चर्चा करा, तोडगा काढा. आताही तुमच्या प्रश्नात तेच उत्तर दिलंय मी तुम्हाला, चर्चेलाच तोडगा कसा निघत. या तुम्ही चर्चेला, सांगा इतके दिवसात आम्ही सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करणार. बस का आता या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 5 मंत्री आहेत, कोणाला तुम्हाला संपर्क केलाय त्यामधून? नाही एकानी बी नाही, एकाही मंत्र्यांनी केला नाही. आता काय असतं बरं का, सगळी एकजूट झाली मराठ्यांच्या विरोधात, त्याच्यामुळं येणार नसतील. शेवटी आता मराठ्यांची त्यांना गरज नाही, गोरगरिबांची. ते मंत्री आमदार होऊन बसलेत आता. चलो धन्यवाद. नाही पुढे घेऊन जा ना, ते भेटणार माणूस असला ना ते इकडे तिकडून निघून जातो. ते म्हणतो चला इकडे दार उघडा, तिकडे दार उघडा, आपलं सटका इथंच आहे. आणि इथून सुट्टी झाली का अंतरवाली ती, आणि अंतरवालीत नसलो तर समाजाच्या दर्शनासाठी जाणार आहे चर्चा करायला. चलो धन्यवाद भाऊ. तुमच्या विरोधात मुंबईमध्ये एक गुन्हा दाखल झालेला, शिवसेनेचे एका कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते करू द्या, माझी काही चूक गुन्हा काय दाखल झालेला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीवादी शब्द वापरले म्हणून तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि राज्यभर असे गुन्हे दाखल होऊ शकतात. आम्ही सुद्धा करतील ना. तसा नाही येते प्रकार. तुमच्या विरोधात तक्रार नाही, ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून तुमचा व्हिडिओ शेअर केल्यावर जो शेअर करणार आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा. जो बोलला त्याच्या विरोधात तक्रार झाली, तुम्ही बोलले ठीक आहे ना, न्यायालय मला न्याय देईल. पण आम्ही सुद्धा 6 महिने त्यांनी आम्हाला फसवले. जेवढे मंत्री व्यासपीठावर आले होते 6 महिन्यात, जे अधिकारी आले होते
जे OED आले होते सगळ्यावर मराठी गुन्हे दाखल करणार आणि करोडोच्या संख्येने करणार. आम्ही करणार. मग सुट्टी कोणालाच नाही, न्याय सगळ्याला सारखा, सगळ्याला सारखा. तुम्ही सुद्धा आमच्या आई बहिणीचं त्यावेळेस अपमानच केलेला आहे. हो, आमच्या सुद्धा माता मावल्या सगळ्या तुमच्या विरोधात गृहमंत्र्याच्या आणि त्यांच्या विरोधात तक्रारी देणार आहे. नक्की देणार आम्ही सुद्धा. तुम्ही एकदा फक्त पाऊल उचलून बघा, आम्ही आधी नाही करणार. तुम्ही पाऊल उचललं का आम्ही सुरू केलं. पाटील साहेब, कोर्टाने तुम्हाला सांगितलं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याची तुम्हाला परवानगी दिलेली आहे. मग तुमचा मंडप त्या ठिकाणी काढला जातो, तुम्ही कालपासून आरोप करता. मग तुम्ही कोर्टात दाद मागणार का? कारण कोर्टाने तुम्हाला शांततेत आंदोलन करायला परवानगी दिली. हे बघा, मान्य न्यायालयाने जे जे आम्हाला सांगितलं ते आम्ही प्रामाणिकपणाने केलं. त्यांचा शब्द मान्य न्यायालयाचा आम्ही नाही डावाला, शांततेत सगळं केलं. त्यांनी आता म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, DYSP साहेबांनी, फांबे साहेबांनी शब्द दिला आम्ही हात लावणार नाहीत, त्यामुळं तोपर्यंत आम्ही ऍक्शन काहीच घेणार. त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही DYSP साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार. आम्ही सुद्धा काही करणार नाही. फक्त त्यांनी जे लोक उचलायचं सुरू केलं ना ते बंद करावं. आजपासून ते बंद करावं सगळं त्यांनी. आता मला उद्या हे ऐकायला यायला नको की लोक उचल. तुम्ही ही दडपशाही बंद करा, आंतरवाली सह महाराष्ट्रातली सगळीच. आणि गोरी गुलाबीने याच्यातून मार्ग कसा काढता येईल ह्याच भानगडीत पडा. सरकारच्या हातातून संधी गेलेली नाही. समाजाचा रोष अंगावर घेऊ नका, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणखी प्रश्न आहे, राजेश टोपेंवरती 2 दिवस झाला आरोप सुरू होते. शरद पवारांनी राजेश टोपेंची बाजू घेतली आणि शरद पवार म्हणतात की आंदोलन सोडवण्यासाठी सरकारची राजेश टोपेंनी मदत केली. आता कोणी कोणाची मदत केली असं शरद पवार. हा ना, त्यांना माहिती. मला तर काही विचारलं नाही कोणी, त्यामुळे त्याचं उत्तर मला देता येणार नाही. पण एक सांगतोय त्याच्यातलं की सगळेच येत होती पुढेच, अखेच. मग कोण कोणाला आणत होते ते तर मुख्यमंत्री साहेब सगळं आलते. टोपे साहेब एकदा ते तर दोघं जेवले बी जमून म्हणते त्या, मला काय माहिती मिळेल. मग तुमचं जमतं आणि तुम्हाला काही नाही साधलं की उगा आरोप करायचे एकामेकावर. तुम्ही तुमच्यावर आधी म्हणले शिंदे साहेबांनी बसले आंदोलन, नंतर म्हणले पवार साहेबांनी बसलं, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेबांनी बसलं, नंतर म्हणले बच्चू कडू भाऊन बसलं, नंतर म्हणले राज ठाकरे साहेबांनी बसलं, नंतर म्हणले उद्धव ठाकरे साहेबच त्याच्या मागं नाही म्हणले, नंतर म्हणले अशोक चव्हाणच ते सोडून दिलं. म्हणलं नाही बाळासाहेब थोरात तुम्हाला मिळत नाही. मग सगळं सोडून दिलं. म्हणलं राजू शेट्टी का काय की अरे तुम्हाला काही मिळ आहे का नाही का. नंतर तर म्हणले देवेंद्र फडणवीसचा पुरा हात यायचा आणि सगळे सोडून दिले. म्हणले आतून कोणाचाच हात नाही, फक्त अजित पवारचा. बघा काढेकडे न्यायचा. अरे गोरगरीब समाजाने आंदोलन उभा केलेलं भानगडीत नका पडू, काही हाताला लागणार नाही. SITच्या नाही आणि पोलिसांच्या नाही, गुन्ह्याच्या नाही, तुमच्या हाती एक लागू शकतं. मराठ्यांचा रोष आणि मराठ्यांना तुम्ही असं केलं म्हणून बाकीच्या जाती म्हणणाऱ्या हे आपल्याला सुद्धा असंच करू शकते. एवढा रोष पत्करायला लागेल. ह्या भानगडीपेक्षा आजची प्रेस प्रामाणिकपणे जर ऐकत असाल तर तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. तुम्ही सगळे सोयरीची अंमलबजावणी करून नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मराठी शांत चित्ताने ऐकत आहेत. काय करताय तुम्ही? झोपलेले नाहीत, खचलेले नाहीत आणि घाबरलेले सुद्धा नाहीत. तुमच्या आंदोलनाला एवढे दिवस मोठा प्रतिसाद पाठिंबा मिळालेला आहे. पण या सगळ्या 2-4 दिवसापासून तुमची वक्तव्य, त्याच्यानंतर सरकारनं स्थापन केलेली SIT किंवा सरकारनं एक वेगळं पाऊल टाकलंय, सरकार संवाद साधत नाही, या सगळ्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या याच्यावर काही परिणाम झाला दिसतोय का? एवढा बी नाही. या चिन्ह सलन करून बाहेर जाऊन येऊ का? बघा मराठी लवकरच लगेच हटूच शकत नाहीत. फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला. मराठी शांत चित्ताने ऐकते. कोण काय करतोय, कसं जरांग्या पाटलावरती षडयंत्र करायला लागले आणि आपल्या गोरगरिबाला आरक्षण मुद्दाम कसं द्यायचं नाही, कसं मुख्यमंत्री गृहमंत्री एकत्र झाले, त्यांनी मराठ्यांचे आमदार आपल्या विरोधात कसे बोलायला लागले, कोणता आमदार मंत्री बोलतोय हे मराठी बघतायत. मला हे मीडियाच्या बांधवाला सांगायचं नव्हतं, पण तुमच्यावर माझा लय विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. सत्य आणि माझ्या पोटात राहत नाही, मी बोलून टाकतो. मराठी शांत चित्ताने बघते. मला इथं तुम्ही रोज बघतात तरी बी इथं पोलिसांना सुद्धा विचारा, 7-10 हजार लोक रोज येत भेटायला.
आणि मी काय वाईट करतोय समाज मायापासून लांब जायला? मी काय माझ्या स्वतःसाठी काही बोललोय? समाजाला 6 महिन्यापासून फसवायला लागलात म्हणून समाजासाठी बोललोय. मी काय समाजाच्या विरोधात बोललो? समाज कशामुळे लांब जाईल माझ्यापासून? आणि समाजच माझा मायबाप आहे, तीच शक्ती आहे माझी. आणि मी कोणाच्या जोरावर लोटतोय? त्यांचेच लेकर मोठे होत म्हणून. 1 इंच मागे जाणार नाही. ते केशीला भेट मिळत, ते सरकार काय दडपशाही करते याला भेट मिळत, ते 5-7 दिवस शांत चित्ताने बघणार आहेत हे काय करते. शेवटी यांनी केलेल्या दडपशाहीचा अंत होईल. ते विरोधी पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे? कारण विरोधी पक्षातले लोक जे आहेत पूर्वी तुमच्याकडे यायचे, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, शरद पवार असतील किंवा इतर सगळे नेते, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, तर तुमच्या आंदोलनाबद्दल सध्या काहीच भूमिका घेत नाही. तुम्ही म्हणताय तुमची दडपशाही सुरू आहे, दडपशाहीबद्दल सुद्धा ते काहीच भूमिका घेत नाही. विरोधी पक्ष का दखल घेत नाही? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल भूमिका काय? त्यांचे त्यांनाच माहित, आपल्याला नाही सांगता येणार ना. त्यांचं त्यांनाच माहित. पण सगळ्या पक्षातले मराठी स्वतःच्या लेकराच्या बाजूने आहेत आणि आंदोलनाच्या बाजूने आहेत. कारण मी या समाजासाठी मरायला निघालेलो आहे, त्यामुळे ते मला इंचभर सोडू शकत नाहीत. किती केशी झाल्या आणि काय झालं तरी पण विरोधी पक्षांची जबाबदारी असते आहे ना. मी बी म्हणतोय ना, न्याय मंदिर तेवढंच असतं ना. ती का करत नाही? न्याय मंदिराची लाईट गेली वाटत, इन्व्हर्टर नाही वाटतं त्या तिथं, चार्जिंग नाही. ते गोरगरिबाला न्याय द्यावा नाही वाटतं त्यांना भविष्याला असेल रातची. अरे हे लय अवघड कार्यक्रम आहे. मी म्हणूनच सांगतो, सरकारनं गृहमंत्र्यांनी गलत ठिकाणी हात घातला. हो खरं सांगतो तुम्हाला. आणखीन मी माग सरकारनारातला नाही, भेटणारच नाही. ते बिचारे त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते गप्प बसत असतील. तुम्हाला एक सांगू, मी एक क्लिप ऐकली. बाळासाहेब थोरात साहेब बोललेत आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना उत्तर दिले. ते म्हणते असं बोललं कसं जमन, आणि तुमच्याबद्दल जर असं कोणी बोललं तर सगळ्या आता आधी देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजून. एक जण बोलत होता, केला ना मोकळा, जोटीला बाजूला. म्हणजे समजून घ्या, ही आयडिया आहे स्वतःची बाजू मारून न्यायची. आणि गृहमंत्री इतका चतुर माणूस आहे, त्यांची बाजू मारून नेऊस तर सगळ्यांचा वापर करतो हा माणूस, सगळ्यांचा, जसा मराठ्यांचा आतापर्यंत केला. इतका चतुर माणूस, अति चतुर. पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना ईडीची भीती वाटते म्हणून बोलत नाही. त्यांना याच्या मागे लावली म्हणजे आपल्या मागे लागायची. पण मी वेगळा आहे. तुम्हाला आणखीन सांगतो, मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शाने गलत ठिकाणी हात घातलाय. तुमचं दडपण भीती निघून जाईल लोकांवरची, काय झालं नाही म्हणून. मी इतक्या टोकापर्यंत जाईल शांततेत. मी मरेल पत्करील, समाज तुम्हाला पिढ्यांना पार कधीच माफ करणार नाही. ही तुमच्या वाट्याला भोग येणार, लक्षात ठेवा. धन्यवाद. विरोधी पक्षाचे लोक हे तर तुमच्या विरोधात स्टेटमेंट देत आहेत. ते काय लय मेळ पांगलेला आहे मराठ्याच्या बाबतीत. मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं कोणीच बोलत नाही मराठ्याला. आता विरोधी पक्ष नेत्याला जात नसती, विरोधी पक्ष नेत्याला जात नसती, पण आता ते जात बघतेत वाटतं. ते त्यांचा शिक्का बघा ना. आपल्याला विरोधी पक्षात शिक्का आहे, प्रामाणिकपणाने हे न्याय मंदिर आपण जनतेसाठी चालवायचं आणि आवाज उठवायचा. जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवायचा. हा वैचारिक मतभेद असू शकते, कोलंटीवार साहेबांचे आमचे वैयक्तिक असतील वैचारिक मतभेद, परंतु जिथं अन्याय वाटला, असे मोठमोठ्याने प्रकरण करायला लागलेत, दुर्लक्षही मराठ्यावर करायला लागली, तर त्या न्याय मंदिराने आवाज उठवला पाहिजे. म्हणजे मराठा समाज ध्यानात ठेवत असतो. कोणचा आमदार जात कोणची का असताना पण आपल्या बाजूने बोललाय, मराठा आमदार दडपशाही बद्दल बोललाय, हे ध्यानात ठेवत असते. तुम्ही सगळे गप्प बसले ना, याचा अर्थ असा होतो तुम्ही सगळे सरकारकडून आहेत. शेवटी जनता आहे मालक. थोडे दिवस आहेत आणखी, जनता बघणारच आहे. परंतु सरकारला सांगतो आता शेवटी की तुम्ही मराठ्यांचा अंत बघू नका आणि मराठ्यांवरची दडपशाही थांबवा. तुम्ही मार्ग गोडी गुलाबीने कसा करताय ह्याच नादात पडा. बाकीच्या नादात पडताल तर तुम्ही चिखलात फसणार आहेत आणि तुम्हाला नंतर असा पश्चाताप येईल की मराठे पिढ्यांना पार भोग भोगायला होतील तुम्हाला. धन्यवाद. याच्यातूनच करा ना, याच्यातूनच करा. हे आज सुजलंय सगळं, हे रात्रीतून हे झाल्यामुळं.
हे असं शिवून देईल. त्यामुळे अंगात थोडं गरम आहे. त्यामुळे आज याच्यातूनच तुम्ही आता ट्रान्सलेट करा आजचे दिवस. त्याच्यामुळे ते ऐसे नीचे था तेरा मिनट